बंधू भगिनींचे मी ते स्वागत करतो. आपण पहिला बॉल मी खेळायचा. बॉल छत्रपती संभाजीनगर मधली पत्रकार परिषद ही नेहमी जिव्हाळ्याचा विषय असतो. अगदी माझ्या देऊळबंद मुळशी पॅटर्न पासून मी ज्या काही महत्वाच्या प्रेस करतो त्याच्यात संभाजीनगरची महत्वाची प्रेस असते. या सिनेमाला विशेष असं हे खास काय तर महाराष्ट्रातील मोठ्या दिग्बजेट सिनेमाचा 1 आणि भाग 2 आला. तो निर्माता संभाजीनगरचा आहे म्हणून ही प्रेस ही त्याची इच्छा होती की नाही बाबा संभाजीनगरच्या प्रेसने आपण सुरुवात करू आणि आपण हे करू. दुसरे केदार सोमन हाही संभाजीनगरचा आहे. वकिली क्षेत्रातलं मोठं नाव असलं तरी लेखक म्हणून त्यांनी अनेक सिनेमे आता स्वप्नीलचा येणारा सिनेमा लिहिलाय. प्लस तापसी पन्नूचा जो थप्पड नावाचा सिनेमा होता त्याचा स्टोरी डेव्हलपर सगळा त्यांना लिगल आणि हे तो स्वतः होता. एक महत्वाची भूमिका आहे या सिनेमात प्रभाकर हेगडे म्हणून ऍडव्होकेट. त्यामुळे हे दोघं संभाजीनगरचे आणि आमचा पिट्या भाई मुळशी पॅटर्नचा पिट्या येईलच आता बाहेर गेलाय तर पिट्याही संभाजीनगरचा मूळचा. त्यामुळे 3 महत्वाचे कलाकार संभाजीनगरचे आणि दिलीप घारे सर येथील भोकर. दिलीप घारे सर आहे. यशवंत देवी महत्वाचे ते पिट्या भाई आला तो संभाजीनगरचा आहे. आता आपण सुरू करू. औपचारिकता कुठली न ठेवता प्रश्न उत्तरांनी सुरुवात करू. जर तुम्ही सिनेमा पाहिला असेल कुणी तर सिनेमा संदर्भात विचारा. सिनेमा पाहिला नसेल तर ज्या काही बातम्या तुमच्या संदर्भात पर्यंत आल्या असतील त्यानुसार विचारा. आम्ही त्याच्यावर बोलू. चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे आमचे डिस्ट्रीब्युटर सादिक भाई पण इथं आलेले मराठी सिनेमाला मोठं करण्यामध्ये सिंहाचा वाटा असलेला माणूस इथं बसलाय. मग सैराट असू दे मुळशी पॅटर्न असू दे नाही तर अजून कुठले हा आज सादिक भाई पण इकडचे बघा म्हणजे पहिल्या 5 दिवसातच आपण